आता ह्युमन कोऑर्डिनेशन इन ह्युमन बिंग मधलं कोऑर्डिनेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. आता याच्यामध्ये काय काय बघायचं आहे तुम्हाला? नर्वस कंट्रोल करण्यासाठी त्याचा जो युनिट आहे नर्व सेल, त्या नर्व सेलचं कंपोजिशन कसं असणार आहे, स्ट्रक्चर कसं असणार आहे ते स्टडी करणार आहात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये न्यूरॉन, नर्व सेल्स म्हणजेच न्यूरॉन, त्याच्यानंतर त्यांचे टाइप्स आपल्याला बघायचे, जे फंक्शन्स करतायत ते त्याच्यावरनं न्यूरॉन्सचे काय आहेत टाइप्स आहेत ते स्टडी करायचं आहे. आणि आता कोऑर्डिनेशन आणि कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जर व्यवस्थित असेल तर आपलं लाईफ हे काय असणार आहे, स्मूथली रन होणार आहे. आता जर तुम्ही फुटबॉल प्ले करणारे प्लेयर्स जर बघितले तर त्यांच्यामध्ये आपल्याला कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन त्यांच्या मुवमेंटमध्ये व्यवस्थित दिसून येत असतं. ते कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन योग्य प्रॉपर असतं म्हणून त्यांच्यामध्ये मुवमेंट्स प्रॉपरली होणार आहेत. आपल्या शरीरामध्ये ह्युमन बॉडीमध्ये एकाच वेळेला अनेक लाईफ प्रोसेसेस म्हणजे एकापेक्षा जास्त लाईफ प्रोसेसेस एकाच वेळेला सुरू असतात, कॅरी होत असतात किंवा ते वर्कआउट होत असतात. All these processes needs to be efficiently and effectively control. त्यांच्यामध्ये इफिशियंट आणि इफेक्टिव्ह कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. आणि दिस इज डन विथ द हेल्प ऑफ टू सिस्टीम्स. दोन सिस्टीम्स वरून ते होणार आहे. आणि कोणत्या आहेत त्या दोन सिस्टीम्स? तर पहिली आहे नर्वस सिस्टीम आणि नंतरची आहे केमिकल कंट्रोल. फर्स्ट इज नर्वस सिस्टीम आणि दुसरं आहे केमिकल कंट्रोल. केमिकल कंट्रोल मध्ये तुम्ही एंडोसिरिन ग्लँड्स, त्यांची पोझिशन, त्यांचं फंक्शन हे काय करतात हे तुम्ही नंतर बघणार आहात. सुरुवातीला आपण काय बघणार आहोत? नर्वस सिस्टीम बघायची आहे. आता नर्वस सिस्टीम जी आहे, ह्युमन्स कॅन रिस्पॉन्स टू चेंज इन देअर सराउंडिंग ड्यू टू नर्वस सिस्टीम. म्हणजे ह्युमन मध्ये काय करणार आहे, त्यांच्या सराउंडिंग पासून जो काही त्यांना स्टिम्युलस मिळणार आहे त्याला रिस्पॉन्स दिला जाणार आहे. आणि हा रिस्पॉन्स कोणामुळे दिला जाणार आहे? नर्वस कंट्रोल मुळे दिला जाणार आहे. इम्पल्सेस आर जनरेटेड इन द ह्युमन बॉडी इन अकॉर्डन्स विथ द चेंज इन द सराउंडिंग्स. इम्पल्सेस म्हणजे काय? तर इम्पल्स म्हणजे एखाद्या इन्फॉर्मेशन जी काही सराउंडिंग मधून मिळणार आहे त्याचं सिग्नल्स मध्ये कन्व्हर्शन केलं जाणार आहे आणि ते ब्रेनकडे पाठवलं जाणार आहे. मग नर्वस कंट्रोल plays the important role of empowering the body cell with the ability to respond to these impulses. जे काही इम्पल्सेस आहेत त्याला रिस्पॉन्स आपल्या सेल कडून किंवा आपल्या बॉडीकडून दिला जाणार आहे. उदाहरणार्थ जर एखादा आपल्याला एकदम गार हवा लागली तर आपल्या अंगावरती लगेच काटे येतात. म्हणजे आपल्याला जाणवतं की आता आपल्याला काय होतंय, थंडी वाजते. मग आपले लगेच आपण उबदार कपडे घालण्याची इच्छा होणं. त्याचबरोबर काही वेळेला मोठा ऍक्सिडेंट असेल किंवा तुमचा एकदम गरम पाण्याला हात लागला तर आपला हात त्याच्यातच न ठेवता आपण तो काय करतो, पटकन बाजूला घेतो. म्हणजे हे काय आहेत? रिस्पॉन्सेस आहेत. जे काही सराउंडिंग आहे त्याला दिलेला तुमच्या बॉडीकडून रिस्पॉन्स, आणि हे नर्व कंट्रोल च्यामुळं होणार आहे. मग दिस ॲबिलिटी डिपेंड्स अपॉन कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स इन द ऑर्गॅनिझम इन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन इन द ऑर्गॅनिझम्स बॉडी स्ट्रक्चर. आता बॉडी स्ट्रक्चर तर सगळ्याच अॅनिमल्सचं बॉडी स्ट्रक्चर हे सगळ्यांचं सारखं असणार नाही. जे प्रिमिटिव्ह म्हणजे युनिसेल्युलर जे आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे आता तुम्ही इव्हॉल्युशन थेरी हे थोडंफार माहिती झालंय तुम्हाला. जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत आता हे एका सिंगल सेल पासून काय झालेले आहेत, इव्हॉल्व झालेले आहेत. मग जे काही सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील मग त्यांच्यामध्ये एवढी नर्वस सिस्टीम डेव्हलप झालेली असणार नाही. जसजसं त्यांच्या त्या ॲनिमलच्या बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये कॉम्प्लेक्सिटी तयार होणार आहे तसतशी ती नर्वस सिस्टीम काय झालेली आहे, वेल डेव्हलप होत गेलेली आहे. उदाहरणार्थ जर अमिबा घेतला तर अमिबामध्ये सेंट्रल म्हणजे नर्वस सिस्टीम किंवा नर्व्स या प्रेझेंट नाहीत. मग मल्टीसेल्युलर नंतर युनिसेल्युलर नंतर आहेत मल्टीसेल्युलर मध्ये सुद्धा सिंपल स्ट्रक्चर असलेले आहेत. नंतर त्यांच्या बॉडी मधलं कंपोजिशन जे आहे त्यांच्यात कॉम्प्लेक्सिटी
चेंज होत जाणार आहे आणि जशी कॉम्प्लेक्सिटी आहे तसं त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीमची डेव्हलपमेंट होत जाणार आहे. मग युनिसेल्युलर ॲनिमल्स लाईक अमिबा डू नॉट हॅव नर्वस सिस्टीम विच प्रोड्युसेस सच इम्पल्सेस अँड रिस्पॉन्स. म्हणजे नर्वस सिस्टीम काय तयार करणार आहे, जे काही सराउंडिंग मधून मिळणारे स्टिम्युलस आहेत त्यांच्यापासून इम्पल्स तयार करणार आहेत आणि हे इम्पल्स ला रिस्पॉन्स आपलं शरीर देणार किंवा आपली बॉडी देणार आहे. मग मल्टीसेल्युलर ॲनिमल्स लाईक ह्युमन्स हॅव अ नर्वस सिस्टीम टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युली. ह्युमन काय आहे, मल्टीसेल्युलर ॲनिमल आहे आणि त्याचं बॉडी ऑर्गनायझेशन हे काय आहे, एकदम कॉम्प्लेक्स आहे आणि त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे की ज्याच्यामुळं तो मिळालेल्या स्टिम्युलसला रिस्पॉन्ड देणार आहे. ही स्टिम्युली कशापासून मिळणार आहे, त्याला चेतना कोणापासून मिळणार आहे, त्याच्या सराउंडिंग पासून मिळणार आहे. मग कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज ब्रॉट अबाउट विथ द हेल्प ऑफ स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स कॉल्ड नर्व सेल्स और न्यूरॉन्स. आता कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन हे एका स्पेशल टाइप्सच्या सेल्सच्या मदतीनं केलं जाणार आहे आणि त्या सेल्सला काय म्हटलेलं आहे, नर्व सेल्स किंवा त्यांना काय म्हटलंय, न्यूरॉन. आता हे सिंगल न्यूरॉन तुम्हाला इथं दाखवलेला आहे. दिस इज अ नर्व सेल और इट इज अ न्यूरॉन. मग त्याचा त्यांचे काय दिलेली आहे इथं, सेल बॉडी आहे, न्यूक्लियस, त्याच्या भोवती सेल बॉडी आणि त्या सेल बॉडीच्या बाजूला काय आहेत, तर फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत. दे आर कॉल्ड ॲज डेंट्रिक्स. त्यांना काय म्हटलेलं आहे, डेंट्रिक्स. डेंट्रिक्स इन्फॉर्मेशन रिसीव्ह करणार आहेत आणि या सेल बॉडीमध्ये त्या रिसीव्ह झालेल्या इन्फॉर्मेशनचं इम्पल्स मध्ये कन्व्हर्शन करून ती इन्फॉर्मेशन या एक्झॉन मधून काय होणार आहे, पुढे ट्रॅव्हल होणार आहे आणि एक्झॉनच्या एंडला हे जे टर्मिनल्स आहेत या इथं दुसऱ्या नर्वचा डेंट्रिक्स असणार आहेत. दुसऱ्या नर्व्सचे इथं काय असणार आहेत, डेंट्रिक्स असणार आहेत. म्हणजे एक नर्व सेल दुसऱ्या नर्व सेलला काय झालेले असणार आहेत, कनेक्ट झालेले असणार आहेत. म्हणून एका नर्व सेलला मिळालेले इन्फॉर्मेशन हे दुसऱ्या नर्व सेल्सला ट्रान्सफर होणार आहेत, दुसऱ्या नर्व सेल पासून तिसऱ्याला ट्रान्सफर होणार आहेत. असं हे जे आहेत हे आपल्या ब्रेन पर्यंत काय करणार आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम पर्यंत ही इन्फॉर्मेशन कॅरी केली जाणार आहे. मग ते कसं कसं होतं ते तुम्हाला इथं थोडक्यात सांगितलेलं आहे. आता स्टिम्युली, आता न्यूरॉन त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, न्यूरॉन्स किंवा काय म्हटलेलं आहे, नर्व सेल्स. स्पेशल टाइप ऑफ सेल्स विच कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर इन द बॉडी आर कॉल्ड ॲज न्यूरॉन्स. न्यूरॉनचं फंक्शन काय आहे, इम्पल्स कॅरी करायचे फ्रॉम वन प्लेस टू अनदर किंवा फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट ऑफ बॉडी. ते काय कॅरी करणार आहेत, ते इम्पल्स कंडक्ट करणार आहे. आता न्यूरॉनचं स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट ऑफ, आता न्यूरॉन ही जी आहे ते न्यूरॉन काय आहे, नर्वस सिस्टीमचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. न्यूरॉन इज द मेन फंक्शनल अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. आता न्यूरॉन म्हणजेच नर्व सेल्स ही काय आहे, आपल्या शरीरामधलं सर्वात लार्ज सेल आहे. ह्युमन बिंग मधले लार्ज सेल्स. आता सगळे सेल्स आपल्या डोळ्याला लगेच सिंपल नेकेड आईज न दिसणार नाही. मग पण तरी हा जो सेल आहे न्यूरॉन, त्याची लेंथ जी आहे तो लार्जेस्ट सेल आहे ह्युमन बॉडी मधला आणि त्याची मेजर जी आहे ती किती आहे, फ्यू मीटर्स इन लेंथ. फ्यू मीटर्स इन लेंथ. आता नर्व सेल्स हॅव ॲबिलिटी टू जनरेट अँड कंडक्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. त्याच्यामध्ये कोणती ॲबिलिटी आहे, तो जी काही मिळालेली चेतना आहे, इम्पल्स आहे, स्टिम्युली आहे, त्याच्यापासून इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस तयार करतो आणि ते कंडक्ट करतो. म्हणजे जनरेट करणं आणखीन कंडक्ट करणं. काय मिळालेल्या स्टिम्युलसचं कशामध्ये कन्व्हर्शन होणार आहे, काय जनरेट करणार आहे त्याच्यापासून, इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. आणि ती इम्पल्स कंडक्ट करून नेणं हे सुद्धा काम कोणाचं आहे, नर्व सेल्स मध्ये ती सुद्धा ॲबिलिटी आहे. द सेल्स दॅट सपोर्ट्स द नर्वस सिस्टीम अँड हेल्प इन देअर फंक्शनिंग आर कॉल्ड न्यूरोग्लिया. आता नर्व सेल्सला हेल्प करणारे आणि म्हणजे नर्व सेल्सला सपोर्ट करणारे आणि हेल्प करणारे जे सेल्स आहेत त्यांना काय म्हटलेलं आहे, न्यूरोग्लिया. न्यूरोग्लिया हे कुणाला हेल्प करतात, नर्व सेल्सला हेल्प करतात. द सेल्स दॅट सपोर्ट
कोणाला सपोर्ट करणार आहेत? नर्व सेल्स. आणि हेल्प इन देअर फंक्शनिंग, नर्व सेलच्या फंक्शनिंग मध्ये आणि त्याला सपोर्ट करणारे जे सेल्स आहेत त्यांना काय म्हटलंय? न्यूरोग्लिया. न्यूरोग्लियाचं फंक्शन काय आहे? तर न्यूरोग्लिया सपोर्ट्स नर्व सेल्स अँड दे हेल्प in the functioning of nerve cells. The nerve cells and neuroglia cells together forms nerves. आता नर्व सेल आणखी न्यूरोग्लिया या दोघांच्यामुळं काय तयार होणार आहे? नर्व तयार होणार आहे. मग आता अशा नर्व्सचं नेटवर्क आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. मग काही नर्व्स काय करणार आहेत? ब्रेन पासून प्रत्येक ऑर्गनला जॉईन करणारे आणि प्रत्येक ऑर्गन हा ब्रेनला जॉईन करणारे असे काय असणार आहेत? नर्व्सचे टाइप्स आहेत, ते आपण पुढे बघूया. आता ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट अवर सराउंडिंग is collected by the ends or dendrites of the neuron. न्यूरॉनचे डेंड्रिट्स काय करणार आहेत? डेंड्रिट्स हे काय करणार आहेत? तर इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहेत, इन्फॉर्मेशन गॅदर करणार आहेत. डेंड्रिट्सचं फंक्शन काय आहे? टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द सराउंडिंग. ती कलेक्ट करणार आहेत आणि नंतर द केमिकल प्रोसेस begins at those ends and electrical impulses are generated which are conducted from the dendrites to the cell body. इथं ज्या वेळेस मिळणार आहे इन्फॉर्मेशन, त्या लगेच मिळालेल्या इन्फॉर्मेशनचं केमिकल सिग्नल्स मध्ये किंवा इलेक्ट्रिकल इम्पल्सेस मध्ये काय होणार आहे? कन्व्हर्शन केलं जाणार आहे आणि तिथून सेल बॉडीकडे काय होणार आहेत? ते इम्पल्सेस येणार आहेत आणि सेल बॉडीकडून ते कुठे जाणार आहेत? एक्झॉन. एक्झॉन ही एक चेन सारखी आहे, या एक्झॉन कडे ट्रान्समिट होणार आहे. फ्रॉम द सेल बॉडी द एक्झॉन अँड फ्रॉम द एक्झॉन टू इट्स टर्मिनल. एक्झॉन पासून एक्झॉनच्या टर्मिनल कडे येणार आहेत. आता एक्झॉनचा एका न्यूरॉनचा एक्झॉनचं टर्मिनल्स हे दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रिट्सला जॉईन झालेले असणार आहेत. इथं काय असणार आहेत? दुसऱ्या नर्व सेल्सचे डेंड्रिट्स असणार आहेत. मग these impulses are then to be transferred from these nerve cells to the next. The impulses are then to be transferred from this nerve cell to the next. Now the impulse that reaches the terminal of an axon stimulate the nerve cell to secrete certain chemicals. आता इथं ज्या वेळेस एंडला येणार आहेत त्यावेळेस पुन्हा काय होणार आहे? जी मिळालेली इलेक्ट्रिकल इम्पल्स आहे तिथं काही केमिकल इम्पल्सेस पुन्हा तिथं म्हणजे काही केमिकल सिक्रिएट होणार आहेत आणि हे केमिकल्स एका मायन्यूट स्पेस मधून गॅप मधून पुढच्या ऍडजसंट न्यूरॉनला दिले जाणार आहेत. म्हणजे एक न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन यांच्यामध्ये जोडणारे जे मायन्यूट स्पेस आहे त्याला काय म्हटलेलं आहे? स्नॅप्सी म्हटलेलं आहे. आणि या स्नॅप्सी मधून हे केमिकल इम्पल्सेस काय होणार आहेत? ऍडजसंट न्यूरॉन कडे दिले जाणार आहेत. बिटवीन द टू ऍडजसंट न्यूरॉन्स अँड जनरेट द इम्पल्सेस इन द डेंड्रिट्स ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. मग एक न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन इथं एक्झॉन जे आहे त्या एक्झॉनच्या टर्मिनल हा दुसऱ्या न्यूरॉनच्या डेंड्रिट्सला जॉईन झालेला असणार आहे आणि त्यांच्या जॉईनिंग मध्ये काय असणार आहेत? ज्या काही स्मॉल मायन्यूट गॅप्स आहेत. आता इथं एक्झॉनच्या टर्मिनलला आल्यावरती पुन्हा इम्पल्सेस तयार होणार आहेत आणि ते त्या स्नॅप्सी मधून नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्रिट्सला मिळणार आहेत. इन दिस वे इम्पल्सेस आर कंडक्टेड इन द बॉडी and thus impulses are finally conveyed by nerve cells to the muscle cells or glands. जे काही इन्फॉर्मेशन आहे ती कन्वे म्हणजे पोहोचवली जाणं. कोणाला पोहोचवणार आहेत ते नर्व सेल्स? मसल सेल्सला असेल किंवा एखाद्या ग्लँडला इम्पल्स पोहोचवणार आहेत. उदाहरणार्थ जर आपण एखादं खाद्यपदार्थ पुढे आपण बघितला तर आपल्या जिभेला काय होतं? लगेच आवर माउथ फील वॉटरी होणार आहे, त्याला पाणी सुटणार आहे किंवा ते खावं वाटणार आहे, ही इच्छा होणं. म्हणजे ह्या ज्या आहेत मग काही ग्लँड्सला इन्फॉर्मेशन दिली जाईल, मसल्सला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे, असं ते होणार आहे. म्हणजे या इम्पल्सेस जे काही सराउंडिंग मधून मिळालेले स्टिम्युलस आहेत ते काय केले जाणार आहेत? एका नर्व सेल पासून दुसऱ्या नर्व सेलकडे ट्रान्सफर होत 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 ती इन्फॉर्मेशन मसल सेल्स किंवा ग्लँड्सला दिली जाणार आहे. आता त्याच्यात तुम्हाला काय बघायचं आहे? आता
when an action or movement, the action or movement is to be brought about in the body, the work of muscular tissue comes last in the sequence. आता एखादं आपल्याला हाताला एकदम काही गरम लागलं तर काय होणार आहे, ती इन्फॉर्मेशन आपल्या ब्रेन पर्यंत जाणार आहे. म्हणजे ह्या ऑब्जेक्ट गरम आहे आणि नंतर तर त्यापासून हात बाजूला घेणं ही जी क्रिया असणार आहे त्याचे सुद्धा आपल्याला इम्पल्स येणार आहेत ब्रेन पासून मसल्स पर्यंत. आणि मग तिथे आल्यानंतर मसल्स काय होणार आहेत, मसल्सचे टिश्यूज नंतर वर्क होणार आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन आल्यानंतर मसल्स काय होणार आहेत, टिश्यूज वर्क होऊन आपल्या हँडचं मुवमेंट होणार आहे किंवा त्याच्यापासून हात बाजूला घेतला जाणार आहे असं. When an action or movement is to be brought about in the body, the work of muscular tissues comes last. Muscular tissues वर्क हे शेवट असणार आहे सिक्वेन्स मध्ये. The movement of muscle cells is essential to bring about any activity. कोणती ऍक्टिव्हिटी करण्यासाठी काय इम्पॉर्टंट आहेत, मसल सेल्सची मुवमेंट होणं. आणि when cells contracts to change their shape, movement occurs at cell level. त्यांच्यामध्ये त्या मसल सेल्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होणार आहे आणि त्या सेल्सची काय होणार आहे, सेल्युलर लेवलला मुवमेंट होणार आहे. मसल सेल्स हॅव द ॲबिलिटी टू चेंज देअर शेप ड्यू टू द स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन. काही वेळेला मसल सेल्स त्यांच्यामध्ये त्यांचा शेप चेंज करण्याची सुद्धा ॲबिलिटी असते आणि ती एका प्रोटीन्स मुळे असणार आहे. आणि बिसाइड ड्यू टू these same proteins, muscle becomes able to respond to electrical impulses of nerves. आणि जी काही इलेक्ट्रिकल इम्पल्स मिळालेले आहेत नर्व्स पासून, त्या इम्पल्स वरती मसल्सची मुवमेंट याच प्रोटीन्स मुळे होणार आहे. Thus we can say that the nervous system consists of a well organized of nerves which can conduct information in the form of electrical signals from one part to the another part of body. म्हणजे नर्वस सिस्टीम जी आहे त्या नर्वस सिस्टीम मध्ये काय असणार आहे, एक वेल ऑर्गनाइज्ड नेटवर्क. आणि कशाचं नेटवर्क आहे, नर्व्सचं नेटवर्क. वेल ऑर्गनाइज्ड नेटवर्क इथं तुम्हाला दिसतंय नर्व्सचं नेटवर्क आहे. आणि या नेटवर्क मुळे जे काही इन्फॉर्मेशन आहे कंडक्शन होणार आहे, इन्फॉर्मेशन वाहून नेली जाणार आहे, कंडक्ट होणार आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिकल सिग्नल्स. जी काही इन्फॉर्मेशन आहे ही कशी असणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये असणार आहे फ्रॉम वन पार्ट टू अनदर पार्ट ऑफ बॉडी. आता याच्यामध्ये इथं तुम्हाला काय दाखवलं डायग्राम मध्ये, तर ह्युमन नर्वस सिस्टीम ही दाखवलेली आहे. आता ह्युमन नर्वस सिस्टीम, आता याच्यामध्ये टाइप्स आहेत नर्व्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत, तर सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि एसोसिएशन न्यूरॉन्स. आता सेन्सरी न्यूरॉन्स काय करणार आहेत, सेन्सरी न्यूरॉन कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन्स टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. आता पहिल्यांदा सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत, तर सेन्सरी ऑर्गन्स मध्ये कोणते कोणते येणार आहेत, जे आपल्याला माहिती देतात, सराउंडिंगच्या बद्दल माहिती देणारे सेन्सरी ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स कोणते कोणते आहेत, तर देर आर 5 सेन्स ऑर्गन्स. 5 असणार आहेत. त्याच्यामध्ये स्किन आहे, हॉटनेस, कोल्डनेस हे सांगणारी स्किन असणार आहे. सरफेस रफ आहे का स्मूथ आहे हे सुद्धा आपल्याला स्किन मुळे कळणार आहे. त्याच्यानंतर आईज आहेत, टंग आहे, टेस्ट सांगणार आहे. नोज आहे, त्याच्यावरून आपल्याला स्मेल ही ज्ञान मिळणार आहे. म्हणजे आईज, इयर्स आहेत, हिअरिंग इन्फॉर्मेशन मिळणार आहे, आवाजाचं ज्ञान त्याच्यापासून मिळणार आहे. आईज, इयर्स, नोज, इयर, टंग हे काय आहेत, वेगवेगळे सेन्स ऑर्गन्स आहेत. आणि अजून एक कोणती आहे, स्किन. हे काय आहेत, सेन्स ऑर्गन्स आहेत. आणि हे सेन्स ऑर्गन्स पासून मिळालेली इन्फॉर्मेशन ही कुणाला न्यायची आहे, सेन्सरी ऑर्गन्स पर्यंत नेणं, ब्रेन पर्यंत नेली जाणं हे काम कोण करणार आहेत, जे नर्व्ह सेल्स करतात त्यांना म्हटले सेन्सरी न्यूरॉन्स. त्याच्यानंतर आहे मोटर न्यूरॉन. आता मोटर न्यूरॉन हे काय करणार आहेत, ते ब्रेन पासून इम्पल्सेस ऑर्गन्स पर्यंत आणणार आहेत. ब्रेननं जे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन ब्रेन पासून
त्या त्या ऑर्गन पर्यंत, मसल्स पर्यंत, ग्लँड्स पर्यंत आणायचं काम जे नर्व्ह सेल्स करतात त्यांना काय म्हटलेलं आहे, मोटर न्यूरॉन. मोटर न्यूरॉन कंडक्ट्स इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन or spinal cord to effector organ like muscles or glands. आणि त्याच्यानंतरचे आहेत असोसिएशन न्यूरॉन. आता असोसिएशन न्यूरॉन हे काय करणार आहेत, दोन्ही फंक्शन्स करणार आहेत. असोसिएशन न्यूरॉन परफॉर्म्स द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन नर्वस सिस्टीम. म्हणजे असोसिएशन न्यूरॉन हे इंटिग्रेशन इन नर्वस सिस्टीम म्हणजे त्यांच्यामधून इन्फॉर्मेशन जी आहे ती ब्रेन कडे पण नेली जाणार आहे आणि ब्रेन पासून सेन्सरी ऑर्गन, डिफरंट ऑर्गन मसल्स कडे पण आणली जाणार आहे. आता म्हणजे न्यूरॉन्स, नर्व्ह सेल्स जे आहेत ते 3 टाइप्सचे आहेत, ते लक्षात ठेवायचे. सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन, आणखीन असोसिएशन न्यूरॉन. आता त्याच्यानंतर ह्युमन नर्वस सिस्टीम जी आहे इट इज डिवायडेड इनटू 3 पार्ट्स. पहिली आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, नंतर आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि थर्ड आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. कोणते कोणते आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता त्याच्यातला सेंट्रल नर्वस सिस्टीम काय आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते पार्ट्स येतात, त्याच्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही कुणाशी रिलेटेड आहे. ही जर डायग्राम बघितली तर सेंट्रल नर्वस सिस्टीम त्याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड थोडा भाग इथपर्यंत आणि त्याच्यानंतर पूर्ण इथून इथपर्यंत जे आहे ते कसले आहेत, हे वरती असलेले पेरिफेरल म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन आणखीन काय असणार आहे, स्पायनल कॉर्ड असणार आहे. ब्रेन आणखीन स्पायनल कॉर्ड. द सेंट्रल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड यांचा येणार आहे. आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम याच्यामध्ये ज्या काही लेग्स, हँड्स, लेग्स यांच्याकडे जाणाऱ्या ज्या नर्व्सचं नेटवर्क आहे त्याला काय म्हटलेलं आहे, पेरिफेरल नर्वस सिस्टीम. आता हे नंतर आपण त्याच्यामध्ये बघूया. आता याच्यावरचा जो काही एक्सरसाइज आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. जो दिलेला आहे एक्सरसाइज तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. न्यूरॉनची डायग्राम, न्यूरॉनचे पार्ट्स तुम्हाला सांगायला आले पाहिजेत आणि जे काही नर्व्ह सेल्स आहेत त्यांचे डिफरंट टाइप्स आणि त्यांचं फंक्शन हे सांगायला आलं पाहिजे, लिहायला आलं पाहिजे.